ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। चिखली नगर परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार काशीनाथ आप्पा बोंद्रे आपल्यासोबत आहेत। हो, काय सांगाल? बोंद्रे घराण्याचं राजकारणामध्ये फार मोठं नाव आहे। प्रथमच तुम्ही नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहात चिखली नगर परिषदेमध्ये। काय नेमकं नगरवासियांसाठी काय विजन असणार आहे तुमचं विकास कामाच्या बद्दल? माझ्या बोंद्रे घराण्याने चिखलीच्या नगर परिषद स्थापनेपासून जवळपास 53 वर्षाचा आमच्या बोंद्रे घराण्यांना या जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या पाठिंब्याने आमचे परिवारातील सर्व सदस्य आजपर्यंत तिथे निवडून गेले आणि जनतेची पूर्णपणे सेवा करून आजपर्यंत आमचं बोंद्रे घराणं आजही चिखली शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात गोरगरिबांची दिनदुबळ्यांचे आशीर्वाद घेऊन ही मला पर्यायी म्हणजे आता उमेदवारी सुद्धा त्यांच्याच भरोश्यावर मिळालेली आहे। नगरपालिका हद्दीतील जे काही नागरिक आहेत त्यांच्यासाठी काय करायला आवडेल तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जनता डोक्यावर घेईल निवडून देईल? रस्ते असतील, नाले असतील, विद्युत असेल, पुन्हा त्याच्यामध्ये अभ्यासिका मुलांच्यासाठी MPSC UPSCचे अभ्यासिका असतील। माझा सर्वात पहिले हा विषय आहे की मी फुले शाहू आंबेडकर या विचाराचा माणूस आहे आणि मी ज्या आमच्या परिसरात जन्म घेतला तो आम्ही सर्वसाधारण सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि पर्यायी गोरगरीब आणि मध्यमवर्गीय परिसरामध्ये माझा जन्म झाल्यामुळे मला सर्वांची ज्या गरजा आहे, ज्या गोरगरिबांपासून मोठ्यांपर्यंतच्या त्याची सर्व माहिती आहे आणि मी माझ्या बोंद्रे परिवारानं त्या पहिल्यापासून या अगोदरही नगर परिषदाच काय माझ्या तालुक्यामधून माझ्या घराण्यातून विधानसभेवर सुद्धा यापूर्वी आमचे सदस्य आमचे आमदार म्हणून आमची घराण्याचे लोक पाठवलेले आहेत। तर सर्व समस्यांची जाण आहे मला, त्याचा मी सर्व लोकांना त्याचा फायदा करून देईल। गेल्या अनेक दिवसापासून ओरड होते की चिखली शहरात जे पाणी मिळते शुद्ध तर मिळत नाही, पण एक 15 दिवसानंतर पाणी मिळतं। कुठेतरी नगरपालिका प्रशासन कमी पडतंय नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी? निश्चितच या अगोदरही माझ्या सुनबाई माझा पुतण्या कुणाल बोंद्रे हा चिखली शहरात म्हणजे चिखली शहरातूनच मागच्या टर्ममध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून आला होता। त्यावेळेसही पाण्याची समस्या आमच्याकडून कुणाल असो प्रियाताई असो अहोरात्र झटून जी पर्यायी व्यवस्था आहे ती 25 लाख लिटरनी पाण्याची क्षमता वाढवून तेच पाणी योजना आम्ही 6व्या दिवशी 5व्या दिवशी 7व्या दिवशी शहराला देत होतो। परंतु त्यानंतर आता काय प्रकार बदल झाला मलाही कळायला नाही लागलं की प्रशासकीय राजवटीमध्ये 15-15 दिवस पाणी देत नाही। मी जरूर आलो निवडून परत तर मी आमच्या मागच्या अनुभवावरून आम्ही येणाऱ्या काळामध्ये पाणी आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देण्याचा 100% प्रयत्न राहील आमचा। शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगार साचलेत, अनेक भागामध्ये नाल्या नाही आहेत, ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पाणी साचले, दुर्गंधी आलेली आहे। काय वाटतं तुम्हाला की नगरपालिकेच्या माध्यमातून ठेकेदाराला नुसतं पैसा दिला जातो, भ्रष्टाचार होतोय? निश्चितच या अगोदर आमच्या कारकिर्दीमध्ये माझाच कारकिर्दी म्हणजे माझ्या घराण्यातच माझ्याच घरामध्ये होती नगराध्यक्षाची यापूर्वीची याची त्यावेळेस आमच्या काळामध्ये जे 90 लाखाचा ठेका होता तोच ठेका आज त्या 90 लाखामध्ये त्या आम्ही घंटा गाड्या वापरून 20 गाड्या आज त्या भंगारामध्ये टाकल्या गेल्या आणि तो पर्यायी व्यवस्था 4 कोटीचा तो 90 लाखाचा ठेका 4 कोटीवर गेला आणि आज त्या 4 कोटीवर सुद्धा आज शहरामध्ये कचऱ्याची तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा तर ढीक जमा झालेले आणि कोणत्याही कचरा गाड्या शहरात निश्चितपणे मी सांगतो की कुठेही आज त्या उपलब्ध होत नाही। जे आमच्या काळामध्ये रोज 20 गाड्या कंटिन्यू प्रभाग वाईज सकाळी 8 वाजताच्या आत हजर होऊन ते पर्यायी आमचे कचरे उचलायचे। एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आणि त्या कचऱ्याचा जो ठेका आहे आजच्या तारखेमध्ये तो किलोने उचलला जातो। म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक या महानगरपालिकेनंतर जर कुठं किलोने कचरा उचलला जात असेल ते आमचे चिखली शहर झालेलं आहे। प्रचंड भ्रष्टाचाराची या ठिकाणी म्हणजे मालिका सुरू आहे। एका ठिकाणी नाही अनेक ठिकाणी रस्ते असो, नाले असो, विद्युत असो, प्रत्येक ठिकाणी बिलाची वाढीव म्हणजे जे एस्टिमेट आहे ते 1 रुपयाचं एस्टिमेट 10 रुपयापासून तर 50 रुपये वाढवलं गेलेलं आहे। म्हणजे माझ्या हिशोबाने 500 पटीनं सुद्धा वाढल्या गेलेलं आहे काही। महत्त्वाचा आणखी प्रश्न आहे की त्या चिखलीचे आमदार आहेत, सतत दावा करतात की आम्ही चिखली शहराचा विकास केला, खरंच विकास झाला असं वाटतं तुम्हाला?
जनतेला सगळं समजतं, त्याबद्दल मी आजच्या तारखेमध्ये काही बोलू शकणार नाही. परंतु यामध्ये निश्चितच जनतेला सगळं कळतं. जनता ही फार चाणाक्ष आहे आणि जनतेला सांगण्याची काही गरज नाही. विकास त्यांचा झाला की शहराचा झाला? नाही, मी त्याच्यावर आज उत्तर देणार नाही. मी त्याच्याबद्दल निश्चितच अजून मी जर नगराध्यक्ष पदावर विराजमान झालो, या येणाऱ्या काळामध्ये सर्व सुविधा कशा निघाल्या, आमच्या काळातल्या कशा होत्या, आजच्या तारखेमध्ये काय आहेत, आज प्रशासकीय राजवट आहे, त्यामुळे मी आज बोलू शकणार नाही. परंतु निश्चितच येणाऱ्या काळात त्याचा शोध घेईल. तुम्ही महाविकास आघाडीकडनं नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहात. तुमच्या समोर आणखी 2 उमेदवार आहेत जे मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी त्यांची होते. तुमची खरी लढत कोणासोबत आहे? माझी लढतच नाही कोणासोबत. मी निश्चित या जनतेच्या आणि पाठिंब्यावर मी फार मताधिक्य घेऊन निवडून येईल. माझी लढतच नाही आजच्या तारखेत कोणासोबत. तुम्हाला या मतदारांनी का निवडून द्यावं? मला निश्चित असं वाटतं की आमचं बोंद्रे घराणं हे आज आमच्या चिखली शहरामध्ये सतत काही ना काही करत राहतं आणि आमचा संबंध प्रत्येक जातीशी, धर्माशी, कोणत्याही आमच्या म्हणजे चिखली शहरामध्ये कोणतंही भयमुक्त वातावरण नसताना आम्ही आजपर्यंत 53 वर्षाचा जवळपास आमचा इतिहास आहे. आम्ही या सत्तेचा लोकांना फायदा करत गेलेलो आहे आणि आजच्या तारखेमध्ये जनतेमध्ये जे वातावरण आहे, पर्यायी लोकांना रोजगारावरून सुद्धा उठवण्यात येतं. पर्यावरून म्हणजे आमच्यात असं लक्षात आलं की लोकांचे जे रोजगाराचे जे साधनं आहे ते सुद्धा आज जागेवर ठेवलेले नाही आहेत. परंतु येणाऱ्या निश्चित काळामध्ये आम्ही असलो तर आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी तोच माणूस काम करेल याच्याबद्दल मला काही शंका नाही. विश्वास आहे तुम्हाला निवडून देतील जनता? बिलकुल देणार, फार मोठ्या मताधिक्यानं निवडून. नक्कीच. तर हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार काशीनाथ आप्पा बोंद्रे. चिखली शहराचा विकास करायचा आहे, भयमुक्त वातावरण निर्माण करायचं आहे आणि जो विकास करायचा आहे तो या नागरिकांना कशा पद्धतीने त्यांच्यासमोर आणता येईल हा सुद्धा त्यांनी एक मुद्दा मांडलाय. कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.